दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना बुधवार 20 ऑगस्टला एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलत असताना एका विचित्र आणि धक्कादायक हल्ल्याला सामोरं जावं लागल्याची माहिती समोर येतेय। एका इसमाने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या चक्क कानशिलात लगावली आहे। गुप्ता यांच्या कार्यकर्त्यांबरोबर या इसमाने धक्काबुक्की केली आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत या इसमाची मजल गेल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीतील सिव्हिल लाईन्स पोलिसांनी या आरोपीला सध्या ताब्यात घेतलं असून त्याचा फोटो सध्या समोर आलेला आहे। या प्रकरणातील विविध अपडेट्स सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार समोर येत आहेत। इतकंच नाही तर या इसमाच्या म्हणजेच हल्लेखोराच्या नातेवाईकांपैकी काहींनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं हे प्रकरण काय, या इसमाने रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला का केला आणि आता यापुढे त्याच्याबद्दल काय कारवाई झाली आहे याचे सगळे तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। सिव्हिल लाईन्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीत आरोपीने त्याचं नाव राजेशभाई खिमजीभाई साकरिया असं असल्याचं सांगितलंय। 41 वर्षीय राजेश हा गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आहे। दिल्ली पोलीस राजेशबाबत अधिक माहिती घेण्यासाठी राजकोट पोलिसांशी सुद्धा संपर्क करतायत। दरम्यान दिल्ली पोलीस सध्या राजेशने दिलेली माहिती ही तपासून पाहण्याचा प्रयत्न करतायत। आरोपी हा त्याच्या नातेवाईकाला तुरुंगात सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि याच संदर्भात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्याची मदत करावी अशी त्याची अपेक्षा होती। त्याच कामाने तो त्यांना भेटायला गेला होता असं प्राथमिक तपासानंतर सांगण्यात आलंय। दरम्यान हा आरोपी जेव्हा रेखा गुप्ता यांना भेटायला गेला तेव्हा काय घडलं याबद्दल दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी माहिती दिली आहे। सचदेवा यांनी सांगितल्याप्रमाणे आज म्हणजेच 20 ऑगस्ट 2025ला मुख्यमंत्री रेखा गुप्ता या जनसुनावणी कार्यक्रम म्हणजेच जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेला एक साप्ताहिक उपक्रम यामध्ये सहभागी झाल्या होत्या। जनसुनावणी वेळी त्या लोकांमध्ये मिसळल्या होत्या। लोकांशी संवाद साधत असताना हा तरुण त्यांच्या जवळ आला। त्याने मुख्यमंत्र्यांना काही कागद दाखवले। मुख्यमंत्री रेखा गुप्ता या हे कागद पाहत होत्या आणि त्याच वेळी या तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावली। यावेळी अर्थातच सर्व कार्यकर्ते व आरोपीमध्ये धक्काबुक्की झाली। धक्काबुक्की चालू असताना मुख्यमंत्र्यांचं डोकं एका टेबलवर आदळलं। मात्र कार्यकर्ते व उपस्थित लोकांनी आरोपीला पकडून मुख्यमंत्री आवासातील पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्यानंतर सिव्हिल लाईन्स पोलीस ते आले आणि आरोपीला घेऊन गेले। पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करतायत। सचदेवा यांनी असंही सांगितलं की डॉक्टरांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची तपासणी केली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। मात्र अर्थातच एकाएकी घडलेल्या या घटनेचा त्यांना मोठा धक्का बसलाय। थोडी विश्रांती घेऊन लवकरच त्या पुन्हा एकदा जनतेमध्ये मिसळणार आहेत। दरम्यान आरोपी साकरिया याच्याशी संबंधित काही नातेवाईकांनी माध्यमांशी बोलत असताना वेगवेगळे दावे केलेत। ते नेमकं काय म्हणतायत हेही आपण पाहूया। रविवारी क्यों आई थी अले सोमवार तो गए अले सोमवार में तो महादेव ने भगत से अरे वो चल मैं हम देव को जाए कहे के को जाए कहे देव को जाए तो आज वक्त तो दिल्ली गयो पता फोन કર્યો તો કે હું દિલ્હી છું કે શા માટે તો કે કુતરા માટે બીજું કઈ નહીં નથી એ કુતરા માટે કે આમાં વિડિયો આવ્યો તો કુતરાનો એટલે એમાં વિડિયો એમાં આવ્યો તો આ કુતરાને બહાર મૂકી આવો કે આ બધા નુકસાન કરે બે દીકરા ત્રણ રિક્ષા છે અમારી રિક્ષા જેવો છે ભાઈ ઈ ગમે ને મારી દીએ ને મને મને કરી વાત મારી દી હું 15 દી વઈ ગઈ એનો મગજ ખારો હોય તો કોઈનું પાટલો લઈને મને મારવા એવો મગજ છે આ તો જો આમાં મારે દવા ચાલુ નથી હું કાઈ નો અમે કઈ તો દવા લેવા જાય દવા લેવા જાતું એને માનસિક તો છે પણ દવા લેવા આવતો નથી અમાર ભેગો અમે કેનું ના કઈ છીએ આ સેફટી માં મેં તો ઢીકા મારો સેફટી તૂટી જાય ને એવા ઢીકા માર્યા એને એવા ઢીકા માર્યા એને હા પછી હું જોડાડે હતું નહીં બાયડી છોકરા શું કરે છે કાઈ ખબર નહીં હંજા બાયડી છોકરા ને એને મોટા મત કર્યા અમે હતા પેટ ભરી હા બધાય મારે એનું એવું કાઈ નહીં બાયડી ને તો જ મારે બિચારી ઘરવાળી ને મારે મારો મગજ હું એને બોલે મને મારે સ્વભાવ એવો જ મગજ જ એવો થઈ ગયો એનું તો સાહેબ શું અમે કઈ તમે એનો મગજ એવો છે શું કેવું મારે એ નથી તેનો મગજ એવો જ થઈ ગયો છે હમણાં એમાં 10 વર્ષ ત્યાં તો હાવ એને પેલા પીતો બહુ એમાં 5-6 વર્ષથી હાવ બધું મૂકી દીધું પછી તો એને
તરી હાવ થઈ ગયું નકર હાવ આવું એટલે હવે એને પશુની હોસ્પિટલ બનાવે છે કે પશુની હોસ્પિટલ રામ મંદિરે ગયો આ નરેશભાઈ અહીંયા ગયો એટલે નરેશભાઈ કીધું તો શાંતિ રાખે આપણે પશુની હોસ્પિટલ બનાવશું. दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून दाखवण्यात आलेल्या काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये याच आरोपीने म्हणजे साकरियाने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री निवासाची रेकी केली होती असा सुद्धा दावा करण्यात आलाय. माध्यमांमध्ये हे व्हिज्युअल्स आता समोर आलेले आहेत. यामध्ये हा आरोपी एका रिक्षा चालकाबरोबर उभं राहून बोलताना आणि त्यानंतर मुख्यमंत्री निवासाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरताना दिसून येतोय. दरम्यान काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार रेखा गुप्ता या निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली होती. मागील कित्येक वर्षांपासून आम आदमी पक्षाची दिल्लीमधील सत्ता नेस्तनाबूत करत भाजपने यंदा दणदणीत विजय मिळवला होता आणि त्यानंतर रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. अर्थात यानंतर दिल्लीमध्ये अनेक घडामोडी अशा घडल्या की ज्या वादाचा मुद्दा ठरल्या. अगदी अलीकडचाच दिल्लीमधील भटक्या कुत्र्यांच्या बाबतचा निर्णय सुद्धा त्याचंच उदाहरण म्हणता येईल. मात्र हे सगळं घडत असतानाच एकाएकी मुख्यमंत्र्यांवर हल्ला होणं ही अत्यंत काळजीची आणि चिंतेची बाब ठरतेय हेही तितकंच खरंय.